नमस्कार मित्रांनो, आपली शाळा जी.के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तलाठी भरती आता एकदम जवळ आलेली आहे. लक्षात ठेवा, MPSCकडे ही परीक्षा गेली असल्यामुळे यामध्ये काठिण्य पातळी वाढलेली आहे. मित्रांनो, आपण 30 प्रश्नसंचांची सिरीज सुरू केलेली आहे. यामध्ये हा आजचा 5वा प्रश्नसंच आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला या क्लासची फ्री PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपली शाळा जी.केला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. प्रश्न क्रमांक पहिला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 20 जुलै 1924 रोजी मुंबईत अस्पृश्यता समाजाच्या शिक्षण व हक्कांच्या जागृतीसाठी या सभेची स्थापना करण्यात आली. तर मित्रांनो, या सभेचे ब्रीदवाक्य होते, या प्रसिद्ध सभेचे मुख्य ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे असे होते. मित्रांनो, ब्रीदवाक्य हे परीक्षेमध्ये विचारले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 1924. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे असणारे प्रसिद्ध वज्रेश्वरी हे धार्मिक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात ठेवा, वज्रेश्वरी हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात तानसा नदीच्या खोऱ्यात वसलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तर येथील झऱ्यांच्या पाण्याच्या असलेल्या गंधकयुक्त खनिजामुळे त्वचा विकार बरे होतात असा शास्त्रीयचा विश्वास आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, ठाणे येथे. प्रश्न क्रमांक तिसरा आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायदा म्हणजेच UCC लागू करण्याची तरतूद आहे? तर लक्षात ठेवा, हे कलम राज्यघटनेच्या भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वांच्या DPSP अंतर्गत येते, जे संपूर्ण देशात समान कायदा लागू करण्यासाठी शिफारस करते. तर गोवा हे भारतातील समान नागरी कायदा राबवणारे सर्वात पहिले राज्य बनले आहे. कोणते? तर गोवा हे सर्वात पहिले राज्य बनलेले आहे समान नागरी कायदा लागू करणारे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, कलम 44. मित्रांनो, यासोबतच तुम्हाला मूलभूत अधिकार हा देखील टॉपिक पाठ करणं महत्त्वाचं आहे, कारण की यावर देखील खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि MPSC पॅटर्नमध्ये असे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर प्रश्न क्रमांक 14 आहे, मुंबईत 1867 मध्ये प्रार्थना समाज या महत्त्वपूर्ण सामाजिक संस्थेची स्थापना कोणी केली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, 31 मार्च 1867 रोजी मुंबईत केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा, या समाजाच्या बौद्धिक कार्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर रा. गो. भांडारकर यांचे मोठे योगदान होते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी स्थापना केली. कशाची? तर प्रार्थना समाजाची. कधी केली? तर 1867 मध्ये. तारीख होती 31 मार्च 1867. हा प्रश्न MPSCचा खूप आवडीचा आहे मित्रांनो, त्यामुळे याला IMP करून ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5वा आहे, महाराष्ट्रात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर लक्षात ठेवा, हा 99 म्हणजेच 9900 मेगावॅट क्षमतेचा प्रस्तावित प्रकल्प फ्रान्स देशाच्या तांत्रिक सहकार्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील माडबवन येथे उभारला जात आहे. तर पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्पापैकी एक ठरेल. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर प्रश्न 6वा आहे मित्रांनो, स्वतंत्र भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर लक्षात ठेवा, नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी झाली. देशाचे पहिले पंतप्रधान या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मित्रांनो, देशाचे जे पंतप्रधान असतात ते नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष असतात. त्यानंतर 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली असून यांचेही अध्यक्ष देशाच्या पंतप्रधान असतात. सुरुवातीला नाव होते नियोजन आयोग, आता नाव झाले नीती आयोग. मित्रांनो, लक्षात ठेवा, नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पंडित जवाहरलाल नेहरू. पहिले अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू, कारण की ते प्रधानमंत्री होते. आणि नियोजन आयोगाचे पहिले पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधानच असतात. प्रश्न क्रमांक 7वा आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. IMP करून ठेवा नोटबुकमध्ये. लक्षात ठेवा, पर्यावरण रक्षणासाठी भारतात घडलेलं जे चिपको आंदोलन आहे याचे प्रणेते कोण होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, 1970च्या दशकात उत्तराखंडमध्ये वृक्षतोड विरुद्ध स्त्रियांनी झाडांना घट्ट मिठी मारून चिपको आंदोलन सुरू केले होते.
तर या आंदोलनाचे अध्यक्ष होते सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट यांनी या अहिंसक आंदोलनाचे नेतृत्व केले, ज्याने जागतिक स्तरावर जंगलांच्या संरक्षणाचा संदेश केला. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, सुंदरलाल बहुगुणा. सुंदरलाल बहुगुणा. मित्रांनो, जर ऑप्शनमध्ये चंडीप्रसाद भट देखील असेल तर त्यांना देखील ऑप्शनमध्ये क्लिक करायचं, पण त्या दोनपैकी एकच राहू शकतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, जरी तलाठी भरतीला वेळ असला तरी आतापासून केलेली जी मेहनत आहे तेच तुमच्या पुढं कामात पडेल. तुम्ही जर म्हणसाल की तलाठी भरतीच्या एका महिन्यात जर अभ्यास करतो तर तुमचा रिझल्ट येणार नाही मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच MPSC अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 316 नुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती संबंधित राज्यांचे राज्यपाल करतात. लक्षात ठेवा मित्रांनो, राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते. कोणती कलम आहे? 316 ही कलम आहे. तर जरी नियुक्ती राज्यपाल करत असले तरी त्यांना पदावरून दूर करण्याचा अंतिम अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, MPSCच्या अध्यक्षाची नियुक्ती राज्यपाल करतो. कोणती कलमनुसार? 316व्या कलमनुसार. परंतु त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार जर कोणाला आहे तर ते राष्ट्रपती यांनाच आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल, नेमणूक कोण करते मित्रांनो? राज्यपाल. ऑप्शन क्रमांक ब. यावेळेस तलाठी भरती MPSCकडे गेलेली आहे, त्यामुळे हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 आहे, मानवी तोंडातील लाळेमध्ये कोणते मुख्य पाचक विकार आढळते जे पिष्टमय पदार्थाचे पचन करते? मित्रांनो, लक्षात ठेवा, लाळेमध्ये टायलिन हे अन्न चावताना पिष्टमय पदार्थांचे माल्टोज या साखरेमध्ये रूपांतरित करते. यामुळे अन्नाचा घास जर आपण जास्त वेळ चावला तर तो गोड लागू शकतो मित्रांनो चवीला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, टायलिन म्हणजेच अमायलेज. मित्रांनो, ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोचवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर या क्लासची आणि तलाठी भरतीच्या प्रत्येक विषयाची जी अपडेट आहे ना ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली जात आहे मित्रांनो. त्यामुळे ती टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनल दिलेले आहे. या अगोदरचे पण पेपर सेट, आपले 4 पेपर सेट आपल्या या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे मित्रांनो. ते देखील तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन पाहू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील बघू शकता. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, मानवी तोंडातील लाळेमध्ये. प्रश्न क्रमांक 10 आहे, मानवी शरीरातील रक्ताची आम्ल अल्कली पातळी दर्शवणारा pH सर्वसाधारणपणे किती असतो? तर लक्षात ठेवा, मानवी रक्ताचे मूल्य 7.35 ते 7.45 दरम्यान असते. म्हणजेच रक्ताची रासायनिक प्रवृत्ती सौम्य असली अल्कली असते. यामध्ये आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा की रक्ताचा जो pH असतो तो नियंत्रित राहणे शरीरातील इतर पेशींच्या योग्य कार्यांसाठी आणि चयापचय प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल 7.4 हा आपल्या मानवी रक्ताचा pH आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक येथे 11 मित्रांनो, महाराष्ट्राची जी भाग्यलक्ष्मी आहे मानला जाणारा कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर लक्षात ठेवा, 1960 मेगावॅट क्षमतेचा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पूर्ण क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प असून तो सातारा जिल्ह्यातील हेळवाक जवळ आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, कोयना धरणाचा विशाल जलाशयाला शिवसागर म्हणतात. जे कोयना धरण आहे मित्रांनो त्याच जलाशयाला शिवसागर म्हणतात. या नावाने ओळखले जाते. त्यांचा सिंचनामधील मोठा फायदा होतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, सातारा. सातारा जिल्ह्यामधील कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. तर 12वा प्रश्न आहे मित्रांनो, स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मान कोणाला मिळाला? तर लक्षात ठेवा, भारताची जी कोकिळा आहे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू, भारताची गान कोकिळा म्हटलं तर लता मंगेशकर आणि भारताची कोकिळा म्हटलं मित्रांनो तर सरोजिनी नायडू, या 1947 ते 1949 दरम्यान इतर प्रदेशांच्या राज्यपाल बनल्या. मित्रांनो, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल त्या बनल्या. 1947 ते 1949 दरम्यान त्या बनल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल. तर सुचिता कृपलानी ह्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशमध्ये ठरल्या होत्या. सुचिता कृपलानी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल सरोजिनी नायडू, ऑप्शन क्रमांक ब.
प्रश्न 13वा आहे मित्रांनो, कुष्ठरोगाच्या पुनर्वसनासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर लक्षात ठेवा, मुरलीधर देवीदास आमटे म्हणजेच बाबा आमटे. बाबा आमटेंचं नाव विचारलं जाते मित्रांनो पेपरमध्ये की पूर्ण नाव काय आहे, तर त्यांचं पूर्ण नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे. यांनी 1951मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे कुष्ठरोग पीडितांच्या सन्मानजनक उपचारासाठी आनंदवनची स्थापना केली. तर लक्षात ठेवा, त्यांच्या या अत्यंत थोर समाजाबद्दलच्या कार्यासाठी त्यांना मानाचा मॅगसेसे पुरस्कार देखील पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले. तर बाबा आमटे यांना 2 पुरस्कार मिळालेले आहे मित्रांनो, मॅगसेसे पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्कार. ठीक आहे, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, बाबा आमटे. बाबा आमटे. मित्रांनो, तुमच्यासाठी रोज कंटेंट आणणे आणि MPSC पॅटर्न ही सर्वांसाठीच नवीन आहे मित्रांनो, त्यामुळे तुमच्यासाठी नवीन आहे, सर्वांसाठीच नवीन आहे. त्यामध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात, याची काठिण्य पातळी काय असू शकते, हे आपण आपल्या क्लासमध्ये नेहमीच स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. प्रश्न क्रमांक 14वा बघूया मित्रांनो. मानवी शरीरातील स्वादुपिंडातून स्त्रावणारे व रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण करणारे संप्रेरक कोणते? तर लक्षात ठेवा, स्वादुपिंडामधील आयलेक्टर ऑफ लॅगरहॅन्स येथील बीटा पेशीमध्ये इन्सुलिन संप्रेरकाची निर्मिती होते, जे रक्तातील ग्लुकोज साठवण्यासाठी मदत करते. यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा, शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह हा आजार होतो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, इन्सुलिन. प्रश्न 15वा आहे, पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण पाचगणी कोणत्या पर्वतरांगेत आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत सुमारे 1293 मीटर उंचीवर असलेले निसर्गरम्य पर्यटन केंद्र आहे. 5 डोंगरांच्या समूहामध्ये याला पाचगणी म्हणतात. येथील सपाट भूप्रदेशाला टेबललँड म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, सह्याद्री पर्वतरांग. सह्याद्री पर्वतरांग. प्रश्न क्रमांक 16वा आहे, महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसा या तत्वांचा पहिला यशस्वी प्रयोग भारतात कोठे केला? मित्रांनो, लक्षात ठेवा, बिहारमधील चंपारण्य येथे ब्रिटिश मळेवाल्यांच्या सक्तींच्या नीळ शेतीविरुद्ध गांधीजींनी 1917मध्ये हा ऐतिहासिक लढा पुकारला होता. तर हा लढा पूर्णतः यशस्वी ठरला आणि यामुळेच गांधीजींना भारतीय राजकारणात एक अभूतपूर्व लोकमान्यता मिळाली. तर लक्षात ठेवा मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, चंपारण्य. बिहारमध्ये झाला. चंपारण्य कुठे झाला? तर बिहारमध्ये झाला. चंपारण्य सत्याग्रह मित्रांनो नीळ उत्पादनाच्या शेतकऱ्यांसाठी होता. प्रश्न क्रमांक 17वा आहे, संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? मित्रांनो, कनिष्ठ सभागृह हे लोकसभा आहे, तर वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे, हे देखील लक्षात ठेवा. तर स्पष्टीकरण बघूया मित्रांनो. श्रीमती मीरा कुमारी यांनी 2009 ते 2014 या कालावधीत 15व्या लोकसभेचे प्रथम महिला सभापती म्हणून अध्यक्षपद स्वीकारले होते. तर सुमित्रा महाजन त्यानंतर 16व्या लोकसभेच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष ठरल्या होत्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, मीरा कुमारी. मीरा कुमारी. प्रश्न क्रमांक 18वा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील विधान परिषदेची वरिष्ठ सभागृह एकूण सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आली आहे? तर लक्षात ठेवा, हे राज्याचे वरिष्ठ आणि कायमस्वरूपी सभागृह असून त्यातील सदस्यांची मुदत 6 वर्षाची असते राज्यसभेची. ठीक आहे. आणि विधान परिषद आणि विधानसभा म्हटलं तर कनिष्ठ सभागृह, विधान परिषद म्हटले तर वरिष्ठ सभागृह. त्यानंतर या 78 सदस्यांपैकी काही सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक, पदवी मतदारसंघातून, तर 12 सदस्य राज्यपालाकडून नामनिर्देशित केले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, 78 सदस्य असतात. प्रश्न 19वा आहे मित्रांनो, विजेच्या दिव्यामध्ये प्रकाश देण्यासाठी अत्यंत पातळ स्वरूपात कोणत्या धातूचे फिलामेंट असते? तर लक्षात ठेवा, टंगस्टन या धातूचा वितळांक बिंदू सुमारे 3422 सेल्सिअस इतका अतिशय उच्च असल्याने जास्त उच्च उष्णतेमध्ये हा तार वितळत नाही. तर उच्च विद्युत रोधांमुळे विद्युत प्रवाहाचे स्वरूप तीव्र प्रकाशात होते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, टंगस्टन. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20वा आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
तर लक्षात ठेवा, या धरणाचे काम राजर्षी शाहू महाराजांनी 1907 या सुमारास सुरू केले होते. हे धरण कोल्हापूरच्या शेती सिंचनाचा मुख्य कणा मानला जातो. या जलाशयालाच लक्ष्मी तलाव म्हणजेच कोणते तर राधानगरी या जलाशयालाच लक्ष्मी तलाव या नावाने देखील संबोधले जाते. तर महाराष्ट्रातील हे पहिले महत्त्वाचे धरण मानले जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब. भोगावती नदीवर राधानगरी धरण उभारण्यात आले आहे. हिलाच लक्ष्मी तलाव देखील म्हणतात. प्रश्न क्रमांक 21 आहे मित्रांनो, भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी ज्या मुंबई ते ठाणे मार्गावर धावली त्या मार्गाचे अंतर किती किलोमीटर होते? तर लक्षात ठेवा, लॉर्ड डलहौसीच्या काळात ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेद्वारे वाफेचे 3 इंजिनच्या सहाय्याने ही पहिली रेल्वे 34 किलोमीटर मार्गावर धावली. तर सिंध साहेब आणि सुलतान ही अशी त्या 3 ऐतिहासिक रेल्वे इंजिनची नावे होती. काय नावे होती मित्रांनो? सिंध साहेब आणि सुलतान. 3 नावे लक्षात ठेवा, सिंध साहेब आणि सुलतान. ठीक आहे मित्रांनो, या 3 इंजिनच्या मदतीने धावली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब. 34 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 22 आहे मित्रांनो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मंडालेच्या म्यानमार तुरुंगात असताना कोणता महान तत्वज्ञान ग्रंथ लिहिला? तर लक्षात ठेवा, राजद्रोहाच्या खटल्यात 6 वर्षे कारावासांची शिक्षा भोगत असताना टिळकांनी श्रीमद भागवत गीतेवर आधारित गीता रहस्य कर्मयोगशास्त्र हा ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला? गीता रहस्य. या ग्रंथाद्वारे त्यांनी निष्क्रियता सोडून कर्तव्य पार पाडण्याच्या कर्मयोगांचा पुरस्कार केला होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब. गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 23 आहे मित्रांनो, भारतीय संविधानातील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचे सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती वर्ष असावे लागते? तर लक्षात ठेवा, घटनेच्या कलम 243F नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत निवडणुका लढविण्यासाठी उमेदवाराने 21 वर्ष पूर्ण केलेले असावे लागते. तर केवळ मतदानासाठी 18 वर्ष पूर्ण असावे लागते. परंतु लोकप्रतिनिधी होण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्ष निश्चित केले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय ब. 21 वर्ष. मित्रांनो, पर्याय प्रश्न क्रमांक 24 आहे, खगोलशास्त्र प्रकाशाने एका वर्षाच्या कालावधीत कापलेल्या एकूण अंतराला काय म्हटले जाते? तर लक्षात ठेवा, अवकाशामध्ये तारे आणि ग्रह यांमधील खगोलशास्त्रीय अंतरे मोजण्यासाठी प्रकाश वर्ष अंतर मोजण्याचे एकक वापरले जाते. तर एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा, एका प्रकाश वर्षाचे मूल्य सुमारे 9.46 ट्रिलियन म्हणजेच 9.46 गुणिले 10^12 किलोमीटर इतके प्रचंड असते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ. प्रकाश वर्ष लाईट इयर. प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो, वाघांच्या अधिवासांसाठी व पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कोठे स्थित आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे मित्रांनो? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर लक्षात ठेवा, पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेशच्या सीमांवर सातपुडा पर्वत श्रेणींच्या पायथ्याशी वसलेले आहे. यामध्ये एक पॉईंट आणखी नोट करा की या राष्ट्रीय उद्यानाला प्रसिद्ध लेखक रुडयार्ड किपलिंग या द जंगल बुक कथेची प्रेरणाभूती मानली जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब. नागपूर. मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे की गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यातून झालेला आहे? या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 26 आहे, भारताच्या 18 NT च्या ऐतिहासिक स्वतंत्र उठावाच्या वेळी देशाचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर लक्षात ठेवा, 1857 या उठावानंतर ब्रिटिशांच्या राणीच्या जाहीरनाम्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बरखास्त झाली. तर व्हाईसरॉय होते लॉर्ड कॅनिंग. याला भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणून घोषित करण्यात आले होते, ज्यामुळे प्रशासनाचा मोठा बदल झाला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब. लॉर्ड कॅनिंग. मित्रांनो, भारताचे गव्हर्नर जनरल सर्वच्या सर्व पाठ करून ठेवा, ते परीक्षेमध्ये कधी ना कधी विचारलेच जाते. प्रश्न क्रमांक 27 आहे मित्रांनो, भारतीय संविधानाचे कलम 370 हे खालीलपैकी कोणत्या माजी घटक राज्याचा विशेष स्वायत्त दर्जा प्रदान करण्यात येते? तर लक्षात ठेवा, कलम 370 नुसार जम्मू काश्मीरला राज्याचा स्वतंत्र घटना व विशेष अधिकार मिळाला होता. तर ऑगस्ट 2019 मध्ये सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो, IMP करून ठेवा, हा परीक्षेमध्ये विचारण्यात जाण्याची शक्यता आहे. तर 2019 मध्ये भारत सरकारने संसदेत कायदा करून कलम 370 रद्द केलेले राज्य 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतरित केले. तर मित्रांनो, कलम 370 रद्द केलेले आहे. कधी केले? ऑगस्ट 2019 मध्ये. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब. जम्मू आणि काश्मीर.
पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28 आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे भरलेली घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे तात्पुरते हंगामी अध्यक्ष कोण? प्रश्न लक्षात ठेवा मित्रांनो. 9 डिसेंबर 1946 दिल्लीत भरलेली घटना समितीची पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? हंगामी. तर लक्षात ठेवा, ज्येष्ठतेच्या नियमानुसार फ्रेंच सरकारच्या पद्धतीचा वापर करून घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. तर यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना हंगामी तात्पुरते अध्यक्ष बनविले होते घटना समितीचे. कधी? तर 9 डिसेंबर 1946 ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29 आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस कोणता अथांग आणि विस्तार्ण समुद्र किनारा पसरलेला आहे? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्राला पश्चिमेकडे अरबी समुद्राचा सुमारे 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण किनारा लाभलेला आहे, ज्याला कोकण किनारपट्टी असे म्हणतात. तर यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की किनारपट्टीवर मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू बंदर म्हणजे JNPT अशी देशातील महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब. अरबी समुद्र. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30 आहे, जो शेवटचा प्रश्न आहे आजच्या क्लासचा. देशातील बँकिंग क्षेत्रावर नियंत्रण ठेवणारी आणि चलनाची छपाई करणारी मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर लक्षात ठेवा, RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 झाली. हे खूप वेळा पेपरमध्ये विचारते स्थापना. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार करण्यात आली. कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? तर भारतीय रिझर्व्ह कायदा 1934 नुसार. हिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. तर RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे आहे. हिला बँकांची बँक म्हटले जाते. RBIला बँकांची बँक म्हटले जाते कारण ही सर्व बँकांवर कायदेशीर नियंत्रण ठेवते आणि पतपुरवठ्याचे नियमन करते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर मित्रांनो, हे होते आजचे 30 प्रश्न. तुम्हाला यापैकी कोणता प्रश्न महत्त्वाचा वाटला ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि या क्लासची फ्री PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि या अगोदरचे जर तुम्ही आपले 4 पेपर सेट पाहिले नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिजिट देऊन बघू शकता. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या क्लासमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.